पाठ 3 आजी कुटुंबाचं आगळ. लेखक महेंद्र कदम हे मराठी भाषेचे अभ्यासक. त्यांची भाषाविषयक पुस्तकं आणि कादंबरी, कथासंग्रह, समीक्षेवर पुस्तकं आणि अनेक संपादने आहेत. कवितेची शैली या पुस्तकास पुरस्कार प्राप्त झाला आहे. तुम्ही शहरातील मुलं आणि काही प्रमाणात गावाकडेही एकत्र कुटुंब पद्धतीपेक्षा विभक्त कुटुंब पद्धतीत राहता. दोन्हीमध्ये अंतर आहे. दोन कुटुंब पद्धतीचे फायदे तोटे वेगवेगळे आहेत. हा धडा वाचताना कदाचित तुमच्या ते लक्षात येईल. नक्कीच. भारत हा शेतीप्रधान देश आहे. तसेच इथली संस्कृती ही ग्राम संस्कृतीवर आधारलेली आहे. ग्रामीण संस्कृतीमधील एकत्र कुटुंब पद्धतीचे सुरेख दर्शन या पाठात तुम्हाला होईल. मानवी नातेसंबंध, त्यातील सुरक्षितता, त्यांचे परस्परावलंबन, शिस्त आणि या सगळ्याचा आधार आणि संरक्षक कवच असलेली ही आजी. आगळ या शब्दाचे तसे दोन अर्थ होतात. एक म्हणजे पाणी, उदाहरणार्थ कोकमाचे आगळ. पण प्रस्तुत पाठामध्ये आगळ म्हणजे संरक्षक कवच या अर्थाने घेतलं आहे, जे कवच भेदून कुणीही शिरकाव करू शकणं कठीण. हल्ली आपल्या घरांच्या दारांना कड्या, कुलप, लॅच असतात. तुम्ही जुन्या वाड्यात किंवा अगदी किल्ला वगैरे पाहिला तर दरवाजाला आतून एक संरक्षक लांब रुंद असा लाकडी अडसर असतो, जो लावलेला असल्याने दार बाहेरून कोणीही उघडू शकत नाही. तर आजी म्हणजे कुटुंबाचे आगळ. ग्रामीण घरांची रचना आणि ग्रामीण जीवनशैली या गोष्टींची माहिती तुम्हाला या पाठातून मिळेल. तसेच कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचे संस्कार घडवणारा हा पाठ आहे. तुम्ही सोशल मीडिया आणि मॉल संस्कृतीत वावरणारी मुलं, ज्यांना खाणं किंवा जेवणं म्हणजे नूडल्स, बर्गर, पिझ्झा याच गोष्टी माहीत असतात आणि मोबाईल हेच तुमचं विश्व आहे. तुमच्या लक्षात येईल त्या काळातील म्हणजे तुमच्या आईवडिलांच्या लहानपणीच्या काळातील खेळ, रानमेवा, घरातील शिस्त, कुटुंबातील लोकांचे एकमेकांवरील प्रेम आणि परस्परावलंबित्व याचं सुरेख वर्णन हा धडा वाचताना तुम्हाला अनुभवता येईल. आजीचं व्यक्तिमत्व कसं होतं, ती कशी दिसायची, कशी वागायची, बोलायची आणि घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत तिचं कसं लक्ष असायचं आणि तिच्या प्रत्येक वागण्याचा किंवा शिस्तीची कारणमीमांसा या पाठात तुम्हाला वाचायला मिळते. कामाचं नियोजन, प्रत्येकाला न्याय, जागता पहारा, याशिवाय गल्लीतल्या बायकांचं शिवण, निवडणं, टिपणं, धान्य साफ करणं, दळण काम हे सगळं त्या घेऊन यायच्या आणि गप्पा टप्पा आणि सासूरवासापासून प्रत्येक गोष्टीची चर्चा लेखकाच्या घरी व्हायची. मुलांचे मोकळ्या अंगणातील खेळ, तसेच घरातील बैठे खेळ याविषयी तुम्ही वाचलं असेलच. तुम्ही पेप्सी पिता, चिप्स खाता, पण ग्रामीण मुलांचं खाणं सुद्धा शुद्ध, नैसर्गिक आणि म्हणूनच पौष्टिक आणि आरोग्यवर्धक. एकत्र कुटुंब आणि भरपूर पोरं म्हटल्यावर भांडणं तर होणारच, पण तरी ती तेवढ्यापुरती ठेवून पुन्हा एकत्र येणं हा मोठा संस्कृतीचा भाग. आजी माया करायची तशी तिचा धाक पण असायचा सर्वांना, दिवस असो की रात्र. आगळ म्हणजे भरभक्कम संरक्षक कवच. तसेच आजी म्हणजे कुठल्याही परिस्थितीत कुटुंबाचे संरक्षक कवचच. कृती 1. तुम्ही तुमच्या आईवडिलांना त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी विचारा, त्यांच्या आजीविषयी विचारा. कदाचित या पाठातील आजीसारखंच ते व्यक्तिमत्व असू शकतं. आणि मग तुम्ही कृती 2 लिहा. तुम्हाला कदाचित अजून काही माहिती मिळेल. 2. बैठे खेळ आणि मैदानी खेळ तुम्हाला नक्की माहिती असतील, पण पाठात दिलेले वेगळे आहेत. त्यांचं वर्गीकरण करून लिहा. 3. बाकीची कृती ही बऱ्याच अंशी व्याकरणावर आधारित आहे. कृती 4. उपक्रमाविषयी काही मुद्दे वर दिलेले आहेत. 5. कृती 7 मध्ये ढाळज म्हणजे गावचं वर्तमानपत्र. आपण एखाद्या व्यक्तीविषयी केव्हा म्हणतो की तो किंवा ती व्यक्ती न्यूजपेपर आहे किंवा वर्तमानपत्र आहे. वाड्याचे संरक्षक कवच आणि कुटुंबाचे संरक्षक कवच यातील फरक आणि साम्य लिहिताना
पहिले वाड्याच्या संरक्षक कवचाविषयी लिहा आणि मग आजीची व्यक्तिरेखा डोळ्यासमोर आणा आणि हे उत्तर लिहा. एकत्र कुटुंब पद्धतीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते लिहिताना तुम्ही कोणत्या प्रकारच्या कुटुंबात राहता, तिथले अधिक उणे ह्या गोष्टी विचारात घ्या. आगळ वाड्याचे संरक्षक कवच आणि आजी कुटुंबाचे संरक्षक कवच ही तुलना किंवा साम्य तुम्ही लिहिलं असेल तर त्याच धर्तीवर शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिता येईल.